भरधाव कारने दिलेल्या धडकेत मोटरसायकलीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नवीन बायपासजवळ मंगळवारी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास घडली। पातूर येथील शेतकरी शेख राझिक शेख बादशाह व त्यांचा मुलगा शेख अरहान हे दोघे त्यांच्या शेतामध्ये फवारणी करण्याकरिता सकाळी दुचाकी क्रमांक MH30 AM 5664 ने जात होते। नवीन बायपासजवळ आले असता अकोल्याकडून वाशिमकडे जाणाऱ्या कारने कार क्रमांक MH30 8294 ने दुचाकीला धडक दिली। या अपघातात शेख राझिक वय 42 वर्ष राहणार जमदार प्लॉट यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा शेख अरहान शेख राझिक वय 13 वर्ष हा गंभीर जखमी झाला। मुलाला उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। राझिक यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे। अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले। पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे।